बघतोच आम्ही आता हळदीवरून आलो आहे आणि आता आम्ही दाखवला आपल्या इथे रांगोळी काढायला सांगितलं आहे. तर बघूया तो कशी रांगोळी काढतो आहे. मी एक डिझाईन बघितली तिला दाखवलं आहे, तर बघूया आता कशी काढतो आहे ती. आणि पूर्ण रंगून झाल्यावर तुम्हाला आपल्या ह्या पूर्ण रोडला खालून वरपर्यंत ज्या रांगोळी काढल्यात त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन व सर्व रांगोळी तुम्हाला दाखवेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला जाऊया रांगोळी काढायला. मंडळी आता आमच्या वाडीत 15-16 तारखेला पालखी येणार आहे, तर त्यानिमित्ताने ही रांगोळी काढतो आहे आम्ही. तर रामाकाने ही रांगोळी काढली आहे. त्याचसोबत इकडे रस्त्याला असे पूर्ण रांगोळी काढल्यात वरपर्यंत. तुम्हाला शेवटला सर्व रांगोळी दाखवतो. सो मंडळी आता अमित काका इथे आपल्या इथे रांगोळी काढणार आहे. तर बघूया ती किती युनिक प्रकारची रांगोळी असते ती, आणि आपल्याला दाखवले, बघूया कसा काढतो आहे. बघा गोगो आणि अमित काका हे टॉप त्याकडे दिले आहेत. लेट स्टार्ट गाईज. सो रांगोळी काढायला आता स्टार्ट केलं आहे. तर बघूया पूर्ण रांगोळी कशी होते. आई डिझाईन तो त्याची आणि इकडे सौरभ केदार आणि समीर दादा रांगोळी काढतायत. आणि इकडे ऋग्वेद आणि मित्या दोघांची रांगोळी त्यांनी काढून रंगवले. अमिताकांना काढून दिलं नाही, रंगवत आहेत. आडच रंगवलं नाही. असंच तुम्हाला पुढचे सुद्धा रांगोळी दाखवेन शेवटला. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता रंगवायला येत आहेत बघा आर्यन, राज आणि मिथिलेश. तर मंडळी तुम्हाला आता रांगोळी बऱ्यापैकी आम्ही रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. तर रंगवलेली रांगोळी तुम्हाला दाखवतो आता. त्याचबरोबर इतर ज्या रांगोळ्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो. आता ही पोरं शेवटच्या रांगोळीजवळ हे करतायत, शेवटची रांगोळी आपली रंगवत आहेत. तर जी इथे आपल्या घरासमोर जी आपण रांगोळी काढली ती तुम्हाला दाखवतो आता. तर मंडळी ही काढलेली रांगोळी आणि रंगवलेली रांगोळी तुम्ही बघू शकता आता. तर आता तुम्हाला एंडिंगपासून स्टार्टपर्यंत नेतो, कारण मी खालती आलो आहे आता. सो खालून आता वरती जाऊया आपण. खरी सुरुवात केली आपण वरतून खाली रांगोळी काढायला, पण आता खालून वर जाऊया आपण. तर ही आहे पहिली रांगोळी. जाऊया आता पुढच्या रांगोळीकडे. आता ही आहे आपल्या घरासमोरची रांगोळी, ठीक आहे, आपण स्वतःहून काढले अमित काकाच्या मदतीने. तर जाऊया आता पुढे. त्याच्या पुढची रांगोळी आहे, पुढे रंगवायची बाकी आहे. पोरं येतील आता खाली रंगवायला. तर पुढची रांगोळी बघूया. ही त्याच्या पुढची रांगोळी आहे, वैभव सागवेकर यांच्या घरासमोरची रांगोळी. नंतरला त्याच्या पुढे ही रांगोळी आहे. पहिल्यांदा तशा इतक्या भरपूर रांगोळ्या काढल्यात आम्ही. नाहीतर आम्ही दोन साईडला कडेला रांगोळी काढायचो आणि मध्ये काय ज्यांना वाटायचं ते रांगोळी काढायची. समीर त्याच्या समोरची रांगोळी बघा तुम्ही. आता
हे मगाशी अमित काकाने काढले आणि तीच एकदम भारी डिझाईन आहे. ही गंगोजी समोर काढलेली रांगोळी. त्या पुढची रांगोळी आहे. तर चला जाऊया आता पुढे. मोठी रांगोळी काढली इकडे पूर्ण व्हायचे रंगवून. तर दाखवतो तुम्हाला तिथपर्यंत पुढच्या रांगोळी दाखवून येतो. ही विजयाकाच्या घरासमोरची रांगोळी आहे. त्याने स्वतः काढलेली आहे ही. पुढची रांगोळी आता बघूया आपण. ही बघा त्याच्या पुढची रांगोळी योगेश दादा केदार यांच्या घरासमोर काढले. पुढे जाऊया. गाड्या गेल्यामुळे जरा वाट लागले, पण रांगोळ्या आहेत तशा बऱ्यापैकी व्यवस्थित. संजय रामाणी यांच्या समोरची रांगोळी आहे. पुढच्या रांगोळ्या तुम्हाला दाखवतो. अजून आपल्याला भरपूर जायचं आहे. पहिल्यांदाच एवढ्या रांगोळ्या आम्ही आता रस्त्याला काढतोय, कारण दरवेळी रस्त्याच्या कडेला रांगोळ्या काढल्या जायच्या. पुढे काढलं हे विमान. नंतर ही पुढची रांगोळी.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर कोकणात ह्या अशा प्रकारच्या रांगोळ्या रस्त्यावर काढल्या जातात. पण आमच्या इकडच्या ह्या रांगोळ्या तुम्हाला दाखवण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ही तोरणंसुद्धा लावलेली आहेत, तर तेसुद्धा तुम्हाला त्या दिवशी दाखवेनच आपल्या मिरवणुकीच्या वेळी. तर आता सध्या हा रांगोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा.